सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा मंडळाच्या वतीने या ठिकाणी पालखीचं आपण स्वागत करतो. दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळ्या विभागातून ज्या पालख्या येतात त्या पालख्या इथून जातात आणि मग आमचं मंडळ या ठिकाणी त्या सगळ्या पालख्यांचं आणि येणारे जे भक्त आहेत त्या भक्तांना या ठिकाणी आम्ही अल्पोपहार ठेवलेला आहे. त्या अल्पोपहार देऊन त्यांचं आम्ही स्वागत करतो. खरं म्हणजे ही खूप वर्षाची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी ही परंपरा चालू आहे. आता या ठिकाणी प्रशांत शिवलकर यांनी स्वतः सहभाग घेऊन या सगळ्या गोष्टीचं त्यांनी आयोजन केलं आहे आणि म्हणून आम्ही देखील या ठिकाणी दरवर्षी येतो. कारण इकडे आल्यानंतर खूप एक आनंद उत्साह असतो, कारण साईबाबाची पालखी येत असते आणि म्हणून आमच्या महिला वगैरे सगळ्याजणी या ठिकाणी येत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या पालखीचं आता आयोजन केलं आहे. आता थोड्याच वेळात या ठिकाणी जी प्रतिष्ठित पालखी ज्याला म्हणतो आपण दादरची, ती प्रतिष्ठित पालखी या ठिकाणी येणार, इथून तिचं आगमन होणार आहे. तर ती आल्यानंतर या ठिकाणी आम्ही साईबाबाचं स्वागत करू, त्यांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करू आणि ही परंपरा अशीच कायम राहावी अशी आम्हाला नेहमीच वाटतं. प्रशांत गेली अनेक वर्ष या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असतो आणि आम्ही आमचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी स्वतः उपस्थित राहतो. सगळे नगरसेवक, सगळे शाखा प्रमुख आणि विभागातले सगळी मान्यवर आहेत. या ठिकाणी पक्षविरहित ही या ठिकाणचा हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी बघा सगळ्या पक्षाचे लोक आहेत. शिवसेना आहे, काँग्रेस आहे, इतर भारतीय जनता पक्ष, सगळीच लोकं या ठिकाणी आहेत आणि सगळीच लोकं आम्ही साईबाबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि म्हणून खूप आनंद, खूप उल्हास वाटतं या ठिकाणी येताना आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ही पालखी या ठिकाणी इथून जाणार आहे. आम्ही पालखीचं स्वागत करणार आहे. अशीच वर्षोनवर्ष ही प्रथा जी चालू केलेली आहे ही कायम या ठिकाणी राहावी असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आम्ही पण आमचा हातभार त्यांना लावत असतो आणि त्या अनुषंगाने ही पालखी या ठिकाणून आगमन होत असते. हां, आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कसं असतं की हजारो साई भक्त असतात, या ठिकाणी जात असतात. कुठे कोणाच्या कुठे लागतं, खरचटतं, काय होतं किंवा मायनर काही विकार असेल तर आम्ही त्यांना इथे या ठिकाणी ट्रीटमेंट देतो. आमचा लायन्स क्लबचे सर्व प्रतिनिधी आहेत, ते या ठिकाणी आम्हाला मदत करत असतात आणि ते दरवर्षी या ठिकाणी येत असतात. आवर्जून या ठिकाणी बसतात की छोटे मोठं काय विकार असेल तर लगेच ताबडतोब त्याच्यावरती उपचार करायचं आणि त्यांना पुढच्या प्रवासासाठी पाठवायचं. त्यामुळे ही व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि हा वातावरण निर्माण करून या ठिकाणी एक चांगलं आजूबाजूची लोकं देखील याच्यामध्ये सहभागी होतात आणि ही पालखी यशस्वी कशी होईल याची सगळेजण कौतुक करत असतात. ही अनेक वर्षाची परंपरा आहे आणि या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणून जात असतात साई शिर्डीला आणि त्यांना स्वागतासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतो आणि तेवढंच आमचं एक इतकं आनंदाचं वातावरण, भक्तिमय वातावरण या ठिकाणी होत असतं आणि आनंद होतो की ह्या साई भक्तांना ऐकून जाताना, त्यांना सेवा करताना. इथे दरवर्षीप्रमाणे साईबाबांची पालखी येणार आहे. इथे सगळेजण साई भक्त म्हणून जमले आहेत, कोण पक्ष वगैरे असं नाही तर साई भक्त म्हणून जमलेले आहेत आणि ते सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. नवस असं काही म्हणजे देवाने खूप काही दिलं आहे, न मागता दिलं आहे, त्याबद्दल त्यांचे म्हणजे किती मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. न मागता त्यांनी खूप दिलं. म्हणजे पहिल्यांदाच मी नगरसेविका म्हणून निवडूनही आली आणि पहिल्याच टर्ममध्ये मला आता प्रभाग समिती अध्यक्षा म्हणून पण निवड झाली आहे. माझ्या हातून खूप चांगली कामं देवाच्या ह्याने घडून यावीत हीच सदिच्छा.